मुंढवा येथे बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाजवळ 43 एकर सरकारी जमीन आहे. या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते. या जमिनीबाबत बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खत तयार केल्याप्रकरणी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे. शीतल तेजवानी यांना अटक केल्यानंतर डीसीपी विवेक मासाळ यांनी सांगितले की खडक पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा नोंद झाला असून आरोपी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे. आज दिनांक 3 डिसेंबर 2025 या दिवशी पोलीस स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर 522/25 या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे. चौथा दोष तिच्यावर सिद्ध झाला. अटक करण्याचं कारण काय? अटक करण्याची कारणाचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांना देण्यात आलेले आहेत. मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी चौकशीकरिता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना तेजवानी यांचा तपास चालू आहे. त्यांच्या तपासात जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला जाईल. दिग्विजय पाटीलची चौकशी कधी होणार? त्याला आपण त्याच्याकडून काही उत्तर आलंय का? सर बोला. आज दिनांक 3 डिसेंबर 2025 पुलिस स्टेशन खड़क गुना रजिस्टर 525/25 इसमें आरोपी शीतल तेजवानी इनको अरेस्ट किया गया है और आगे का तपास चालू है. ग्राउंड के अरेस्ट के बारे में उनको पूरी मालूमात दी गई है. मुंढवा में शासन की 43 एकर्स जो जगह है जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के पास है, उसके बारे में उन्होंने इलीगल तरीके से खरीदी किया है. इसीलिए जो भी हमारे सामने एविडेंस आए हैं उसी पर उनको आज अरेस्ट किया है. सर एक या प्रकरणात अनेक आरोपी आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दिग्विजय पाटील या संदर्भात तेजवानी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल आणि पुढे जसे जशी नावं त्याचबरोबर एव्हिडन्स समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई. आतापर्यंत जो तुम्ही तपास केलेला आहे दिग्विजय पाटील तुम्हाला निर्दोष दिसतात या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं दिग्विजय पाटलांचं काय सामने आ जाएगा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.